एक छोटस गाव होतं. त्या गावात सगळं अगदी साधं, शांत आणि मनाला स्पर्श करणारं होतं. लोक साधी होती, पण त्यांच्या मनात खूप मोठेपण होतं. त्या गावात आरो नावाचा एक मुलगा राहत होता. तो गरीब होता, पण त्याच्याकडे एक खूप मोठं स्वप्न होतं. जीवनात काहीतरी मोठं करायचं आपल्याला. आईबाबाचं नाव उज्ज्वल करायचं. पण परिस्थिती इतकी कठीण होती की रोजचं जेवण मिळणं सुद्धा त्याच्यासाठी आव्हान होतं. त्याचे वडील शेतात मजुरी करायचे आणि आई लोकांच्या घरी काम करून घर चालवायची. आरव लहानपणापासूनच खूप समजूतदार होता. तो शाळेत जायचा, पण घरी आल्यावर वडिलांना मदत करायचा. कधी पाणी आणायचा, कधी लाकूड गोळा करायचा. तरीही त्याच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नसायची. एक दिवस शाळेत शिक्षकांनी विचारलं की मोठं होऊन काय बनायचं आहे. सगळे मुलं वेगवेगळं सांगू लागले. कोणी पोलीस, कोणी डॉक्टर, कोणी शिक्षक, पण आरव शांत बसला होता. शिक्षकांनी त्याला विचारलं तर तो म्हणाला, सर, मला मोठं होऊन असा माणूस बनायचा आहे की माझ्या आईबाबांना कधीच रडावं लागू नये. हे ऐकून सगळे काही क्षण शांत झाले. त्या दिवसापासून शिक्षकांनी त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली. ते त्याला अतिरिक्त शिकवू लागले, त्याला पुस्तक देऊ लागले. पण गावातल्या काही लोकांना ते पटत नव्हतं. ते म्हणायचे, गरीबाचं लेकरू आहे, कितीही शिकला तरी काय होणार आहे. पण आरवने कधीही या गोष्टीचा मनावर घेतला नाही. तो रोज मेहनत करत राहिला. रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा, दिवसभर काम करायचा. वेळ जात होता, दिवस बदलत होती. एक दिवस त्याच्या वडिलांना गंभीर आजार झाला. घरात पैसाही नव्हता. आई खूप रडत होती. आरवला काही सुचत नव्हतं, पण त्याने हार मानली नाही. त्याने गावातल्या लोकांकडे मदत मागितली. काहींनी मदत केली, काहींनी नाही. पण त्याने वडिलाचे उपचार सुरू ठेवले. त्याच वेळी त्याची परीक्षा जवळ आली होती. परिस्थिती इतकी कठीण होती की अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. पण त्याने ठरवलं की काहीही झालं तरी परीक्षा द्यायचीच. तो दिवसभर हॉस्पिटलमध्ये बसून रात्री अभ्यास करायचा. झोप कमी, ताण जास्त, पण त्याच्या डोळ्यात स्वप्न अजून जिवंत होतं. परीक्षा झाली, तो परत आपल्या कामात गुंतला. काही महिन्यांनी निकाल लागला आणि सगळं गाव थक्क झालं, कारण आरवने जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला होता. सगळीकडे त्याचं कौतुक होऊ लागलं. त्याने ज्यांनी त्याला कमी लेखलं होतं तेच लोक आता त्याचं उदाहरण देऊ लागले. त्याच्या शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. आई तर त्याला मिठी मारून रडत होती. वडिलांनी पहिल्यांदाच अभिमानाने त्याच्याकडे पाहिलं. त्या दिवसाने त्याचं आयुष्य बदललं. त्याला पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली. तो शहरात गेला. तिथेही त्याने खूप मेहनत घेतली. नवीन लोक, नवीन वातावरण, पण त्याने कधी आपली ओळख विसरली नाही. तो अजूनही तसाच साधा होता. त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि मोठ्या कंपनीत नोकरी मिळवली. पहिला पगार हातात घेतल्यावर त्याला आपल्या आईबाबांची आठवण आली. तो थेट गावात गेला आणि आईच्या हातात पैसे ठेवले. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. वडील शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्या क्षणी त्याला जाणवलं की त्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. पण त्याने इथेच थांबायचं नाही ठरवलं. त्याने गावातल्या मुलांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली. त्यांना पुस्तकं, मार्गदर्शन देऊ लागला. कारण त्याला माहित होतं की प्रत्येक गरीब मुलात एक स्वप्न असतं, फक्त त्याला संधीचं गरज असते. गाव हळूहळू बदलू लागलं. लोकांची विचारसरणी बदलू लागली. शिक्षणाचं महत्व वाढू लागलं. आरवचं नाव फक्त त्याच्या यशामुळे नाही, तर त्याच्या मनामुळे मोठं झालं. लोक त्याला आदर्श मानू लागले. एक दिवस त्याला विचारलं गेलं की तुझ्या यशाचं रहस्य काय आहे. तो हसून म्हणाला, मी कधी हार मानली नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी स्वप्न सोडली नाही. आणि हेच खरं होतं, कारण आयुष्यात अडचणी येतात, पण त्यावर मात करणं आपल्या हातात असतं. आरवची कथा आपल्याला शिकवते की गरीब असणं ही कमजोरी नाही. स्वप्न न बघणं ही खरी कमजोरी आहे. मेहनत, जिद्द आणि विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही. आणि शेवटी तोच जिंकतो जो शेवटपर्यंत लढत राहतो. म्हणूनच आयुष्यात कधीही हार मानू नका, कारण तुमचं एक पाऊल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. त्या दिवसानंतर आरवचं आयुष्य जणू नव्या वळणावर आलं होतं. पण प्रत्येक यशानंतर नवी परीक्षा येतेच, आणि त्याच्यासाठीही तसं झालं. शहरात नोकरी करताना त्याला मोठ्या मोठ्या लोकांशी काम करावं लागायचं. तिथं स्पर्धा खूप होती. काही लोक त्याच्या प्रामाणिकपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचे. काहींना त्याचा प्रगतीचा वेग सहन होत नव्हता.
एकदा तर त्याच्यावर खोटा आरोपही लावण्यात आला की त्याने कंपनीची महत्वाची माहिती बाहेर दिली आहे. सगळं त्याच्या विरोधात जात होतं. बॉस नाराज झाले होते, सहकारी दूर गेले होते आणि काही क्षणासाठी त्यालाही वाटलं की सगळं संपलं. पण त्याने स्वतःवरचा विश्वास सोडला नाही. त्याने शांतपणे पुरावे गोळा केले, प्रत्येक गोष्ट सिद्ध केली आणि शेवटी सत्य समोर आलं. ज्यांनी त्याच्यावर आरोप केले होते तेच लोक उघडे पडले. त्या घटनेनंतर कंपनीत त्याचा सन्मान आणखी वाढला. पण या सगळ्यातून त्याला एक मोठा धडा मिळाला. यश जितकं मोठं होतं तितक्याच मोठ्या अडचणी येतात आणि त्या अडचणींना तोंड देण्यासाठी मन मजबूत असणं खूप गरजेचं असतं. काही वर्षांनी त्याने स्वतःची कंपनी सुरू करायचा निर्णय घेतला. हा निर्णय सोपा नव्हता, कारण नोकरी सोडणं म्हणजे पुन्हा शून्यातून सुरुवात करणं. पण त्याच्या मनात एकच गोष्ट होती, जर मी दुसऱ्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो तर माझं का नाही. सुरुवातीला खूप अडचणी आल्या. पैसे कमी पडले, प्रोजेक्ट मिळत नव्हते, अनेक वेळा त्याला अपयश आलं. पण त्याने हार मानली नाही. दिवस रात्र मेहनत केली, नवीन कल्पना आणल्या आणि हळूहळू त्याची कंपनी उभी राहू लागली. एक दिवस त्याची कंपनी देशातील मोठ्या कंपनीमध्ये गणली जाऊ लागली. त्याच्या नावाने लोक प्रेरित होऊ लागले. पण एवढं सगळं मिळाल्यानंतरही तो बदलला नाही. तो अजूनही त्याच गावात जात होता, मुलांना भेटत होता, त्यांना शिकवत होता. एक दिवस त्याच्या गावातल्या एका मुलीने त्याला विचारलं, दादा, तुम्ही एवढं सगळं मिळवलं तरी तुम्ही इतके साधे कसे. आरव हसला आणि म्हणाला, कारण मी माझं भूतकाळ कधी विसरलो नाही. त्या मुलीच्या डोळ्यात चमक होती, कारण तिला तिचा मार्ग सापडला होता. आणि कदाचित हाच आरवचा खरा विजय होता, कारण त्याने फक्त स्वतःचं आयुष्य बदललं नव्हतं, तर अनेकांचं भविष्य घडवलं होतं. काळ पुढे सरकत गेला. एक दिवस त्याच्या आईबाबांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. तो खूप खचला, पण त्याने त्याच्या आठवणींना शक्ती बनवलं. त्यांच्या नावाने एक ट्रस्ट सुरू केला, जो गरीब मुलांना शिक्षण देत होता. आज हजारो मुलं त्याच्यामध्ये शिकत आहेत. त्याच्या डोळ्यात स्वप्न आहेत आणि प्रत्येक स्वप्नात आरवचा एक छोटासा भाग आहे. आणि म्हणूनच ही कथा इथे संपत नाही, कारण प्रत्येक वेळी जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी अडचणींना तोंड देत उभा राहतो, तेव्हा आरवची कथा पुन्हा जिवंत होते आणि सांगते, तुम्ही कुठून आलात हे महत्वाचं नाही, तुम्ही कुठे जात आहात हे महत्वाचं आहे. म्हणूनच आज जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे काही नाही, तर लक्षात ठेवा, तुमच्याकडे स्वतःवर विश्वास आहे आणि तोच सर्वात मोठा धन आहे. कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो एक दिवस इतिहास लिहितो. कशी वाटली